श्री गणेशाय नमः। ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गुरुपुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्ड चैकदन्त द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रताष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतान्नामानि सन्ध्यपठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वशक्तिकरं प्रभो। विद्यार्थी विद्यां धनार्थी धनं पुत्रार्थी पुत्रान् मोक्षार्थी गतिं जपेत् गणपते स्तोत्रम्। षड्भिर्मासयः फलं लभेत संवत्सरेण सिद्धिर्नात्र संशयः। अष्टभ्य ब्राह्मणेभ्यः शुलिखित्वा समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश प्रसादता इति श्रीनाथपुराणे संकष्टनाशनं नाम गणपते स्तोत्रं सम्पूर्णः। ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। या कुञ्जतुषारधौला या शुभ्रवस्त्रावृता या विलम्बण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवेः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निहासे जाड्यापा। ओम मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिमयत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथाय संत कैकटेश्वर महाराज की जय। स्वामी समर्थ भगवान की जय। गुरुदेव दत्त ज्ञानेश्वर माऊली तुकाराम पांडुरंग पांडुरंग। ओम श्री गणेशाय नमः। तरी स्वधर्मो एको आहे तो सर्वथा त्याजनो हे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। तरी देखील तुझा जो स्वधर्म आहे तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही। तुझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे त्याने तू तरुण जाणार आहेस काय। अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समये। हे अर्जुना तुझे चित्त जरी दयाभावाने द्रवले असले तरी या संग्रामाच्या वेळी तसे करणे उचित नाही। आगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्याशी नाही म्हणितले ऐशे निह विष होय सुदले नव जरी देता। अरे गायीचे शुद्ध दूध असले तरी ते पथ्यास घेऊ नये असे सांगितले असतानाही ते दूध नवज्वरामध्ये दिले तर ते विषासमान मारक होते। तैसे आणि आन करिता नाश होईल हिता मनोने तू आता सावधू होई। त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो म्हणून तो आता सावध हो। वायाची व्याकुळ काय आपुला निज धर्म पाही जो आचरिता बाधू नाही कवने काळे। तू मोहाने का बरे व्याकुळ होतोस ज्याचे आचरण केले असता कोणत्याही काळी बाधा होत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे पूर्ण लक्ष दे। जैसे मागेची चालता अपायो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळे जे। ज्याप्रमाणे सुयोग्य मार्गाने चालले असता कधीही अपाय होत नाही किंवा रात्री दिव्याच्या उजेडाने चालले असता ठेच लागत नाही। तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय। हे अर्जुना त्याप्रमाणे स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात।
म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानी काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. हे अर्जुना, त्याप्रमाणे स्वधर्माने वागत असता सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतात. निष्कपट होवावे उशिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट भावाने समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे. परंतु हे असो प्रत्यक्षच युद्धाचा प्रसंग आला आहे तरी जास्त काय सांगावे. निष्कपट होवावे उशिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हे अर्जुना, आताचे हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्य होय अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रगटलेला आहे. हा संग्रामू काय म्हणे पे की स्वर्गूची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. याला काय साधे युद्ध म्हणावे याचे. संग्रामाच्या रूपाने हा स्वर्गच अवतरला आहे अथवा तुझा मूर्तिमंत प्रताप प्रगटला आहे. तरी गुणाचे ने पती करे आरतीचे ने पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ्या शौर्य गुणाचा लौकिक ऐकून तुझ्यावर आसक्त झाल्यामुळे कीर्ती रूप श्री तुला वरण्यासाठी आली आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तहे झुंजायसे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळे जे चिंता मनीषी. क्षत्रियाने खूप पुण्य करावे तेव्हा त्याला असे हे धर्मयुद्ध कराव्यास मिळतील. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला मार्गावर चालत असताना मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा. ना तरी जांभया पसरे मुख ते तावचटे पडे पियुख तैसा संग्राम हा देख पातलासे. अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडले तर त्यात सहज अमृत पडावे त्याप्रमाणे तुला हे युद्ध अनायासे प्राप्त झाले आहे हे समजून घे. आता हायसा अभेरजे मग नाथले शोचू बैसीजे तरी आपण आहाना होईजे. आता असला हा संग्राम त्यागशील आणि नसत्या गोष्टीचा शोक करीत बसशील तर आपण आपली हानी करून घेतल्यासारखे होईल. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रनिये. या रणांगणावर तू शस्त्र टाकून दिली तर पूर्वजांनी मिळविलेली कीर्ती तू घालविलीस असे होईल. अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसीत पावतील महादोष.
हे धर्मयुद्ध न केल्यामुळे तुझी असलेली कीर्ती संपून जाईल. जगातील लोक तुझी निंदा करतील आणि तुझ्या जवळ राहण्यासाठी महादोष तुझा शोध घेत येतील. जैशी बतरीहीन वनिता, जैशी भरतरीहीन वनिता, उपहती पावे सर्वथा, तैशी दशा जीविता स्वधर्मे विना. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्रीचा सर्वांकडून अपमान होत असतो, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्याची अवस्था होत असते. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्म हिना अभिभविजे महादोषी. अथवा रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत सैनिकाला ज्याप्रमाणे गिधाडे टोचे मारित असतात, त्याप्रमाणे सर्व धर्मरहित मनुष्याला महापापे त्रास देत असतात. म्हणून स्वधर्मोहा सांडशील, तरी पापवर पडा होशील, आणि अपेशतेन वचेल कल्पांतवरी. म्हणून तो स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील, आणि कल्पांतापर्यंत त्या अपयशाची अपकीर्ती जाणार नाही. जाणतेने तवची जियावे, तवा अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. अपकीर्ती अंगाला जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंत जाणकार माणसाने जगावे. असे असताना तो सांग की युद्धातून कसे बरे निघून जावे. तू निर्मात्सरो सदयता, येथून निगशी किर मागवता, परी ते गती समजता न म्हणे लयया. तू मस्तरहित होऊन दयायुक्त अंतःकरणाने रणांगणातून परत फिरशील, परंतु तुझी ही भूमिका सर्वांना कळू शकणार नाही. हे चौकडून वेडतील, बाणवरी घेतील, तेथे पारता न सुटिजेल कृपाळूपणे. हे कौरव तुला चारी बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था, त्यावेळी या संकट चक्रातून केवळ दयाळूपणामुळे तुझी सुटका होऊ शकणार नाही. ऐशे निही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियाले चोकटे मरणाहुनी. कदाचित असेही प्राण संकटातून तो सुखरूपपणे सुटका करून घेतलीस तरी ते जगणे मरणापेक्षा वाईट असेल. त्वानी कही एक न विचारिशी, येत संभ्रमे झुंजो आलाशी, आणि सकन वपणे निघालाशी मागुता जरी. तू आणखी एक गोष्टीचा विचार करत नाहीस. आत्मविश्वासाने तू युद्धास आला आहेस, आणि जर दयायुक्त अंतःकरणाने परत निघालास तर काय होईल. तरी तुझे ते अर्जुना, या वैर्या दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मजा. तर हे अर्जुना, तुझे दयाळूपण या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला समजेल तरी काय. हे मला सांग. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलूरला निका काही. ते म्हणतील युद्ध सोडून हा पळून गेला, अर्जुन आम्हाला भ्याला, असाच दोष तुझ्यावर राहील. तर ते चांगले
आहे का? लोकसायासे करुणे बहुते, कावेचिती आपुली जीविते, परिवाळविती कीर्ती ते धनुर्धरा. लोक अनेक प्रकारचे कष्ट करून अथवा प्रसंगी प्राणाचे बलिदान सुद्धा देऊन हे धनुर्धरा आपली कीर्ती वाढवितात. ते तुझा नायासे अनकळित जोडल्याशे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तुला नायासे निर्दोषाशी कीर्ती लाभलेली आहे. आकाशाशी व्यापकपणाविषयी भेदरहित असते. तैशी कीर्ती हास्यम तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम ती लोकी. अरे म्हणले त्याप्रमाणे तुझी कीर्ती अमर्यादित आहे. तुझे गुण देखील उपमारहित आहेत. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे. दिगंतीचे भूपती भाट होणे वाखानिती, जे ऐकलिया दचकते कृतांतादिक. दाही दिशांचे राजे भाट होऊन तुझ्या गुणांचे वर्णन करीत असतात. ते ऐकून यमादिक देखील दचकतात. ऐशी महिमा घनवट गंगा तैशी चोखट, जया देखी जगी सुबट वाट जाहली. अशी तुझी कीर्ती गंगेच्या जलासमान निर्मल आणि अथांग आहे. ती पाहून जगातील योद्ध्यांना मार्गदर्शन लाभते. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून आहे समस्त, झाल्या ती विरक्त जीवितेशी. तो तुझा अलौकिक पराक्रम ऐकून सर्व कौरव जीविताविषयी निराश झाले आहेत. जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा शेखा धाको तुझा. ज्याप्रमाणे सिंहाचे प्रचंड गर्जना ऐकून उन्मंत हत्तीला देखील प्रलयकाल जवळ आला आहे असे वाटू लागते, त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझी भीती वाटत आहे. जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तुते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प जसे गरुडाला ज्या भीतीच्या भावनेने मानतात, त्याप्रमाणे कौरव तुला भीतीच्या भावनेने मानत असतात आणि ते मानतात. ते अगाधपण जाईल मग हिनत्व अंगा येईल, जरी मागुता निघशील न झुंजताची. जर तू युद्ध न करताच रणांगणातून निघून जाशील तर तुझी मोठी कीर्ती नाहीशी होईल आणि तुला कमीपणा येईल. आणि हे पळता पळोने दिती, धरुणी अवकळा करती, न गणित कुंटी बोलती. ऐकता तुझ तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत. तुला पकडून तुझी फजिती करतील. तुझ्या समोरच ते तुझी अमर्याद निंदा करतील. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतिले तरी भोगावे महितळ. ते निंदेचे शब्द ऐकून तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आता तो शौर्याने का बरे लढत नाहीस? तू जर कौरवांना जिंकलेस तर तुला पृथ्वीच्या राजाचा उपभाग घेता येईल. याने
उपभोग घेता येईल. आ ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळित पावशील. अथवा या रणांगणामध्ये तू शत्रूची झुंज देताना तुझे प्राण खर्ची पडले तर तुला विनासायास स्वर्ग सुख प्राप्त होईल. म्हणून ये गोठी विचारून करी किरटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. म्हणून हे अर्जुना, युद्ध करावे अथवा करू नये या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धाला त्वरित सुरुवात कर. देखे स्वधर्मो हा चरता, दोषो नाशे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकांची. असे पहा की स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नाश पावतात, असे असून युद्धामुळे पातक निर्माण होईल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा निर्माण झाला. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालो ने निजे, तरी तेही घडे. तू सांग की नावेत बसून जाणारा कधी बुडेल काय, किंवा सुयोग्य मार्गाने जात असताना कोणास ठेच लागेल काय. परंतु कदाचित व्यवस्थित चालता येत नसेल तर ते पण घडेल. अमृते तरीची मरिजे, जरी विखेशी शेविजे, तैसे स्वधर्मे दोषू पाविजे, हे तूकपणे. अमृता समान गोष्टी विषासह सेवन केल्यास, अमृताहून समान गोष्टी विषासह सेवन केल्या तरी मृत्यू प्राप्त होतो. त्याप्रमाणे स्वधर्म हा फलाच्या आशेने केला तर दोष लागत असतो. म्हणून या पार्था हे तू सांडणे सर्वथा, तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून हे अर्जुना, फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध करीत असताना तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझे. सुख प्राप्त झाले तरी संतोष मानू नकोस, आणि दुःख प्राप्त झाले तरी त्याचा विषाद मानू नकोस. मनात लाभ आणि हानी याचा विचार करू नकोस. येत विजय पण होईल, की सर्वता देह जाईल, हे आधीच काय पुढील चिंता वेना. या युद्धात आपला जय होईल किंवा पराजय होऊन देह नाहीसा होईल, या पुढील गोष्टीचे युद्धापूर्वी चिंतन करू नये. आपण या उचिता स्वधर्मे राटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपल्याला विहित असलेल्या स्वधर्माचे आचरण करीत असताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांत चित्ताने सहन करावेत. ऐशे या मने होवावे, तरी दोषून घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अशा प्रकारे तुझे मन शांत झाले असता तुझ्याकडून
स्वभावताच पाप घडणार नाही, म्हणून तो आता ब्रह्मरहित होऊन शत्रूशी झुंज देण्यास तयार व्हावे. हे सांख्यस्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगो निश्रित अवधारिपा. येथपर्यंत तुला आत्मज्ञान थोडक्यात संक्षिप्त रूपात सांगितले. आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो, तो ऐक. जया बुद्धियुक्ता झाल्या पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. हे अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली त्याला कर्मबंध मुळीच बाधा करू शकत नाहीत. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षा हो साहिजे. परे जैते शिवरिजे अचुंबित. ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच घातले म्हणजे शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, शस्त्रांचा स्पर्शही न होता विजय प्राप्त करून सुरक्षित राहता येते. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्षू तोरलासे. जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. त्याप्रमाणे ऐहिक सुख नाहीसे न होता मोक्ष दूर राहत नाही. कर्मयोगात पूर्वीपासूनचे कर्म शुद्ध रूपात सुरू असलेले दिसून येते. कर्माधारे राटिजे, परी कर्म फळन निरीक्षिजे. जैसा मंत्र न्यू न बधिजे भूतबाधा. शास्त्र शुद्ध कर्माच्या आधाराने वागावे, परंतु कर्मापासून होणाऱ्या फळाची इच्छा करू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्यास भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे तिया परी जे सुबुद्धी पूजलिया निरवधी. हास्ताची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे अंतःकरणात अनासक्त भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली म्हणजे देह धारण करून देखील उपाधी निर्माण होत नाही. जेतन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्मते निष्कंप. गुणत्रया दिलेप न लगती जेथ. ज्या बुद्धीला पाप पुण्याची बाधा होत नाही, जी खूप सूक्ष्म असून निश्रवळ आहे आणि जिला सात्विक राजस व तामस या गुणांचा लेप लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पचे हृदय बुद्धी प्रकाशे. तरी अशेषही नासे संसार भय. अर्जुना, पूर्वपुण्याने हृदयात थोडी देखील सद्बुद्धी निर्माण झाली तरी संसाराचे संपूर्ण भय नाहीसे होते. जैसे दीप कळिका धाकुटी, परी बहुते जाते प्रगटी. तैशी सदबुद्धी हे ते कुटी म्हणू नये. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी तिचा प्रकाश मोठा असतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी लहान आहे असे मानू नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचार शुरी. जे दुर्लभ चराचरी सद्वासना.
हे अर्जुना, विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात, कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. अनिका सारिका बहुवसो, जैसा न जोडे परिसो, कामृताचा लेशो दैव गुणे. ज्याप्रमाणे अनेक वस्तू मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही, तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो, तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैस गंगेशी उददी निरंतर. ज्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे, ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी सागरालाच मिळते, तैशी ईश्वरा वाचून काही जे अनेक लानी नाही, ते कची बुद्धी पाहे अर्जुना जगी. त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही अर्जुना, अशी या जगामध्ये ती एकच सद्बुद्धी आहे हे जाण. हेरते दुर्मती जे बहुदासे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकिये. इतर त्या दुर्बुद्धी आहेत, त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात. अविचारी लोक या दुर्बुद्धीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात. त्या दुर्बुद्धी आहेत त्या ठिकाणी